राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपल्यापाशी अशी एक गाडी आहे, जी की ना हर एक जे मुलगा आहे व ज्याला ट्रिप वगैरे म्हणजे ज्याला बिझनेस करायचा असेल तर तिने या गाडीकडे सगळ्यात जास्त जातो. जो की म्हणता येईल आपल्याला अर्टिगा, मारुतीची अर्टिगा, जिचं व्हेरियंट आपल्याला म्हणता येईल हे CNG आहे. यामधलं अजून पॉप्युलर व्हेरियंट आपल्याला मिळून जाते VXI पेट्रोल आहे आणि एक CNG मॉडेल म्हणता येईल. हा जो 2 मॉडेल आपल्याला पेट्रोल आणि CNGचे VXI मॉडेल येतं, हे सगळ्यात जास्त विकले जातात. यानंतर आपल्याला जे टॉप मॉडेल कमीत लोकं जातात, पण VXI मॉडेल सगळ्यात जास्त लोकं प्रिफर करतात घेण्यासाठी. आणि ही जी गाडी आहे, ही आपल्या इनोव्हा क्रिस्टापेक्षा आपण जर बोललो तर त्याच लाईनीतली आपल्याला येऊन जाते MPV सेगमेंटमधली. पण ती थोडी महाग जाते. ती कमीत कमी 30 लाखाच्या जवळपास जाईल आपल्याला. 20 लाखाचं तिचं बेस मॉडेल येऊन जाते. पण ही गाडी जी आपल्याला ही कमी प्राईसमध्ये आपल्याला अवेलेबल वगैरे होऊन जाते. तर सगळ्यात पहिले मस्त नाही का या गाडीकडे जाते. तर ही जी गाडी आहे अर्टिगा ही आपली अपडेटेड येऊन जाते 2025चं लेटेस्ट मॉडेल आहे. आणि आज आपण नाही का याच गाडीचा एक रिव्ह्यू करणार आहोत, की या गाडीमध्ये आपल्याला काय-काय फीचर्स मिळून जातात आणि ही जी CNGमध्ये गाडी आहे आपल्या CNGमध्ये मायलेज किती देईल. आपण जर बोललो चाबीबद्दल तर गाडी चाबी वगैरे जी आपल्या या टाईपची येऊन जाते बघा. यामध्ये आपल्याला फक्त 2च फंक्शन जातात. म्हणजेच की लॉक आणि अनलॉक नाही का तुम्ही याला इथून करू शकता. बाकी आपल्या चाबीमध्ये फ्लिप की वगैरे असं काही फीचर्स आपल्याला मिळून जात नाही. सिंपलशी आपल्या चाबी येऊन जाते गाडीची. आपण जर बोललो गाडीच्या प्राइसिंगबद्दल, आता RTO पासिंग आता जे नवीन जे GST वगैरे त्याबद्दल ते अजून रिव्हील नाही झालेली. पण जी जुनी प्राइसिंग आपल्याला पहिले 11,15,000 होती. एक शोरूममध्ये आपल्या वाशिममध्ये. त्यानंतर याच्यामध्ये जे अपडेटेड अर्टिगा आहे जी आपल्यासमोर अवेलेबल आहे. अपडेटेड म्हणजेच की याच्यामध्ये आपलं स्पॉइलर ॲड झालेलं आहे. AC वेंटमध्ये थोडा बदल झालेला आहे. जो की थोडे ते फीचर्स आपल्या गाडीमध्ये बदल झालेत. तर याचे जे एक्स्ट्रा पैसे वगैरे म्हणता येईल ते आपल्याला ₹15,000 द्यावं लागतात नॉर्मल अर्टिगापेक्षा. तर आपण जर ते 15,000 आपण जर ॲड केले तर आपले 11,30,000 या मॉडेलची प्राईस होऊन जाते. जो की आपला CNG मॉडेल आहे VXI व्हेरियंटमध्ये. आणि तुम्हाला जर नॉर्मल पाहिजे असेल तर 11,15,000नी VXI CNG फक्त नॉर्मल गाडी येऊन जाईल. आणि बोललो बुवा जे नॉर्मल आणि अपडेटेडमध्ये जास्त काही फरक नाही आहे. तो फक्त मागे एक आपले स्पॉइलर भेटून जाते आणि AC इव्हेंटमध्ये थोडा फरक आहे AC इव्हेंटमध्ये. बाकी गाडी आपल्याला ॲज इट इज सेम टू सेम सारखी ती सारखीच आपल्याला मिळून जाईल. तर आपण बोलू याचं जे इंजिन वगैरेबद्दल असेल त्याबद्दल वगैरे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो अपडेट काय केलेले आहे. तर सगळ्यात पहिले आपण जाऊया जे रिअरमध्ये गाडीच्या. तुम्हाला रिअरमध्ये सगळ्यात पहिले कळवतो. त्यानंतर आपण जाऊया AC इव्हेंटकडं. तर रिअरमध्ये तुम्ही बघू शकता इथे जे स्पॉइलर वगैरे म्हणता येईल ते आपल्याला थोडं चेंजेस केलेले. पहिले आपल्याला येत नव्हतं हे. आता हे आपल्याला अपडेटेड अर्टिगामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. तर याचे ₹15,000 आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात. आणि या संगच नाही का आपल्याला जे AC इव्हेंट येतं याच्यामध्ये पण बदलाव केलेला आहे. आता तुम्ही 2015-16 मॉडेलचा पण अर्टिगा बघसाल, त्यामध्ये पण नाही का आपल्या रूफला AC पण होते. ते आपल्याला इनोव्हा क्रिस्टा वगैरे त्या टाईपचे मिळायचे. हां, तर याच्यामध्ये आपल्या सेंटरला येऊन जातात आणि मागं आपले प्रॉपर जे AC वगैरे म्हणता येईल ते आपल्याला नाही का साईडला इथं असे अवेलेबल वगैरे होऊन जातात. त्याचे कंट्रोल तिथे येतं. तर हा जो बदल ह्या आपल्या नवीन अर्टिगामध्ये झालेला आहे. याची प्राईस आपल्याला एक्स्ट्रा नॉर्मल अर्टिगापेक्षा ₹15,000 जास्त तुम्हाला फक्त द्यावं लागेल. व्हेरियंट सारखे प्राइसिंग वगैरे सगळी सारखी फक्त 15,000 वाढले गाडीमध्ये. आता जशीची नवीन प्राइसिंग येईल तसं तुम्हाला मी कळवायला जाईल. आता आपण बोलूया ते इंजिनबद्दल. तर इंजिनमध्ये काही बदलाव केलेला आहे का? तर नाही. इंजिन आपल्याला K15C इंजिन टाईप आपल्याला ती नॉर्मल येऊन जाते जी पहिली मिळायची. त्यानंतर ह्याची इंजिन आपल्याला 1.5 लिटरमध्ये येऊन जाते. म्हणजेच की याचं सीसीबद्दल जर बोललो तर 1462 सीसी 4 सिलेंडरचं आपलं इंजिन येऊन जाते गाडीमध्ये. जे की चांगलं पॉवर काढून देते. म्हणजेच की 86.63 bhp काढून देते. आणि जे टॉर्क वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 121.5 न्यूटन मीटर सगळं काढून देते. जे की चांगले पॉवर जे की आपल्या चांगल्या प्रकारे आपल्या पॉवर वगैरे काढून देते ही गाडी CNGमध्ये. आणि हिचं जे मायलेज म्हणता येईल टर्निंग रेडियस वगैरे म्हणता येईल ना, तर टर्निंग रेडियस आपल्याला येऊन जाते हिचं 5.2 मीटरमध्ये. आणि जे फ्युल टँक कॅपॅसिटी म्हणता येईल पेट्रोल टँक जे हे गाडीचं ते 25 लिटर आहे. आणि जे CNG वगैरे म्हणता येईल ती आपल्याला येऊन जाते 60 लिटरचं टँक आहे CNGचं. त्यानंतर मायलेजबद्दल बोललो तर ही गाडी CNGमध्ये आपल्याला कमीत कमी 26 kmpचा मायलेज देऊ शकते. देते पण जास्त पण देऊ शकते. तुम्ही चांगलं चालवलं तर 26 काय 30चा पण मायलेज देऊ शकते. CNGमध्ये नाही का आपल्याला 2 टँक येऊन जातात. त्यामुळे 60 लिटरचं आपलं CNG वगैरे याच्यामध्ये मिळून जाते. त्यानंतर आपण जर बोललो बाबा जी टोटल लांबी आहे गाडीची ती किती आहे? तर गाडीची टोटल लांबी आपल्याला 4395 mm मध्ये येऊन जाते. जी गाडीची टोटल लांबी आहे. आणि जी रुंदी म्हणता येईल ती आपल्याला 1735 आहे.
आणि आपली गाडीची रोडची उंची वगैरे म्हणता येईल ना आपल्याला, ती आपल्याला 1690 mm मध्ये मिळून जाते. त्या संग बोललो बा व्हीलबेस वगैरे किती आहे गाडीचा, जो व्हीलबेस वगैरे असतो ते आपल्याला येऊन जाते 2740 mm मध्ये आपल्याला जे व्हीलबेस वगैरे आहे. आणि जे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते 185 mm मध्ये. प्लस अधिक आपण जर बोलवायचं बूटफेस वगैरे तर ते आपल्याला 209 लिटरमध्ये येऊन जाते. कारण की MPV सेगमेंटच्या गाड्यामध्ये बूटफेस हा सगळ्यात कमी आपल्याला अवेलेबल वगैरे होऊन जाते. पण पण तुम्ही जर याची जे थर्ड रो असते तिथे जर फोल्ड केलं तर सगळ्यात जास्त बूटफेस पण तुम्हाला याच गाड्यामध्ये अवेलेबल वगैरे होऊन जाते. त्यानंतर आपण जर बोललो पाहिजे जे गर्भवेट आहे गाडीचं टोटल, ते आपल्याला 1250 किलोपासून ते 1255 किलोपर्यंत आपल्याला याचं गर्भवेट येऊन जाते. राहिली गोष्ट याची ग्रॉसवेटबद्दल, तर ते ग्रॉसवेट वगैरे आपल्याला येऊन जाते 1820 kg. आणि याची जी नॉर्मल जर व्हेरियंट घ्यायचं असाल VXI CNG तर 11,15,000 जाते जुनी प्राइसिंग. आणि अपडेटेड घ्यायचं असाल तर 11,30,000 जाते जुनी प्राइसिंग. तर नवीन प्राइसिंग घेणार आहे. आता आपण जर बोललो बाबा याची जी समोर लुक्स वगैरे आहे ती एकदम बड्या टाईपने आपल्याला समोरचं आपण बघितलं गाडी एकदम नवीन आणि एकदम छान प्रकारे आपल्याला दिसायला एकदम सुंदर दिसते आपल्याला. एकदम बड्या गाडी आहेच आहे, त्या टाईपमध्ये काय म्हणायचं काय कारणच नाही आहे. ही गाडी तुम्ही मॉडिफाय वगैरे करू शकता कारण की VXI मॉडेल आहे. तर जास्त नवीन मॉडेल म्हणजे टॉप मॉडेलपेक्षा तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. यामध्ये तुम्ही अलॉय व्हील वगैरे टाकू शकता, हिटेड वगैरे पण आफ्टर मार्केट जाऊ शकता. किंवा मारुती सुझुकी जैन एसरीकडे पण आपण नाही का अवेलेबल वगैरे जाऊ शकतो. त्यानंतर आपण बोललो बुवा इथे जे ग्रिल वगैरे ती आपलं प्रॉपर क्रोममध्ये अवेलेबल आहे. इथे जे हेडलाईट वगैरे म्हणता येईल ते आपल्याला हाय बीम लो बीम लेअर प्रोजेक्टर इथे येऊन जातो आणि हाय बीम इथं अवेलेबल आहे. बाकी इंडिकेटर्स वगैरे इथे आहेत. फॉगलाईट लावायसाठी इथं जागा आहे आणि इथे क्रोम वगैरे तुम्ही लावू शकता जसं आपल्याला अर्टिगामध्ये अवेलेबल असतेच. इथे तुम्ही जास्त तर टोचिंगची जागा आहे. गाडी फसली तर तुम्ही तिला वरून बाहेर काढू शकता. वडून म्हणजेच की कोणत्या गाडीला दाबून म्हणजे असं वडून तिला बाहेर काढू शकता. गाडीमध्ये आपल्याला 2 वायपर 2 वॉशर वगैरे नॉर्मली भेटून जातात. आणि वरती येऊन जातो आपला CNG आणि वरती येऊन जातो आपला CNGचा जो स्टिकर वगैरे आहे. गाडीमध्ये आपल्याला नॉर्मल एंटिना आपल्याला अवेलेबल आहे. त्यानंतर आपण जर बोललो बॉस टायर साईजबद्दल आपल्या गाडीच्या जी गाडीची आपली टायर साईज वगैरे म्हणता येईल ती आपल्याला येऊन जाते 185 65 R15 इंचचा आपला टायर येऊन जातो. समोर डिस्क आहे आणि मागे ड्रम ब्रेक सिस्टीम आहे. गाडीमध्ये आपल्याला 4ही टायर जे आहेत 5ही टायर म्हणता येईल आपल्याला ते आपल्याला ट्यूबलेस येऊन जातात. बोनट बद्दल तर एक बार बोनटला आपण एकदा ओपन करूया. इथं खाली याचं बोनटचं ओपन करायचं बटन आहे. आणि आता बोनट बद्दलचं बोललो मी तर या टाईपमध्ये आपल्या गाडीचा बोनट वगैरे येऊन जातो जो की आपल्याला येऊन जाते K15C म्हणजेच की 1.5 लिटर आपल्या इंजिन होऊन जाते. जी आपल्या चांगल्या पॉवर आहे म्हणजेच की 87 BH आपल्याला आरामात भेटून जाते आणि 121.5 न्यूटनमीटरचा टॉर्क काढून देते गाडी CNG मध्ये. ऑइल वगैरे तुम्ही इथून याच्यामध्ये टाकू शकता, इथून याला चेकआउट वगैरे करू शकता. वॉशआउट वगैरे आपल्या इथे येऊन जाते जे विंडशीटचं आपलं पाणी वगैरे म्हणता येईल ते. बाकी याचं बॅटरी वगैरे या साईडला येऊन जाते. गाडीमध्ये प्रॉपर इन्सुलेशन वगैरे येऊन जाते आणि इथं जे वजन वगैरे पण आपल्याला एकदम लाईट वेटेड आहे. जास्त वजनदार पण नाही आहे आणि कमी वजनदार पण नाही आहे. आता त्यानंतर आपण जर बोललो जसं हिटेड वगैरे तुम्ही बघितलेलंच आहे प्रॉपरपणे आपलं बंद झालं का नाही झालं वाटतं अजून तर एकदा याले आता जर प्रॉपरपणे बंद आहे कारण की जेव्हा वाजलं तेव्हाच कळालं बा बंद नाही झालं म्हणून. आता बोललो आपण अंदरून तर सगळ्यात पहिले आपण डोरवर बोललो तर आपल्याला जे कंट्रोल वगैरे असतात जसं की विंडो कंट्रोल वगैरे झाले, लॉक अनलॉक झालं, चाइल्ड लॉक सिस्टीम झाली किंवा हे मिरर कंट्रोल वगैरे झाले तर हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक येते चाबी वगैरे लावल्यानंतर फोल्ड वगैरे होऊन जातात. त्यानंतर बोलू आपल्या सीटबद्दल तर सीटचे कंट्रोल वगैरे आपल्या इथे येऊन जातात. आणि खालून याला का समोर ऑन करू शकता. पेट्रोल टँकला तुम्ही इथून ओपन करू शकता. आता तुम्हाला पेट्रोल टँकबद्दल एकदा नंतर दाखवतो. सगळ्यात पहिले आपण जाऊया गाडीमध्ये आणि गाडीची चाबी वगैरे ती तुम्हाला या टाईपमध्ये भेटून जाते. आणि आपण जर बोललो आता तर इथं आपल्या सगळ्यात पहिले नाही का जसं की रिअर रेसिव्हर जे त्याला आपण नाही का इथून चालू किंवा इथून याला बंद वगैरे करू शकता. त्यानंतर टॅक्सी कंट्रोलचं फीचर्स इथे येऊन जाते. आणि जे आपल्याला पेट्रोल ते CNG मध्ये आपण गाडीचे करत असतो पेट्रोल ते CNG मध्ये आपल्या गाडीचं ट्रान्सफर करायचे असतात तुम्ही याला असं दाबून धरायचं नंतर होऊन जाते. आणि हिटेड लेवल तुम्ही इथून ॲडजस्ट वगैरे करू शकता. मीटर वगैरे बद्दल बोललो मी तर तुम्हाला यामध्ये नाही का फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आपल्याला नाही मिळू शकत. फक्त स्क्रीन आपल्या मधात थोडं डिजिटल आहे. बाकी दोन्ही साईड नाही आपल्याला नाही का ते नॉर्मल आपल्या अॅनालॉग सिस्टीम वगैरे आपल्याला भेटून जाते जसे आपल्याला जुनी भेटायची त्या टाईपमध्ये.
स्टेअरिंगवरती आपल्याला येऊन जाते सुझुकीचं लोगो वगैरे आणि डाव्या बाजूला जसाल आपल्याला जे वॉल्यूम कंट्रोल असतात ते आपल्याला भेटून जातात. त्या खालच्या साईडला जसाल तर आपल्याला कॉल अटेंड फीचर्स वगैरे आपल्याला मिळून जातात. त्यानंतर आपण जर बोललो तर याच्यामध्ये आपल्याला जे इथं वायपरचे कंट्रोल वगैरे आपल्याला डाव्या साईडला येऊन जातात आणि हेडलाईट वगैरे आपल्याला इकडे येऊन जातात उजव्या बाजूला. त्यानंतर आपण जर बोललो आपल्या गाडीचं ट्रान्समिशन म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 5 स्पीड ट्रान्समिशन. यामध्ये आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन वगैरे आपल्याला भेटत नाहीये. नॉर्मल 5 स्पीड आपल्या गाडी येऊन जाते. गाडीमध्ये आपल्याला कोणतीही टचस्क्रीन वगैरे आपल्याला अवेलेबल नाहीये. नॉर्मल आपल्याला अवेलेबल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये अपडेट वगैरे पण करू शकता. त्यानंतर बोललो बा आमरेस वगैरे ते आपल्याला आहे स्लायडेबल आहे. ती एकदम चांगली बातमी म्हणता येईल आपल्याला. आमरेस आहे आणि रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्याला भेटतच नाही कारण स्क्रीनच नाहीये. फक्त सेन्सर वगैरे आपल्याला अवेलेबल आहेत. बाकी मिरर वगैरे तुम्ही या टाईपमध्ये भेटून जातात. लाईट वगैरे आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते. आणि गाडीमध्ये आपल्याला किती जे सीट बेल्ट वगैरे म्हणतात त्यांना तुम्ही असं कंट्रोल वगैरे करू शकता. गाडीमध्ये आपल्याला काय स्टँडर्ड 6 एअरबॅग वगैरे पण आपल्याला भेटून जातात. त्यानंतर आपण जर बोललो बघ की रिअरमध्ये सेकंड रोमध्ये आपण बघूया स्पेस वगैरे कसं आहे. तर सेकंड रो मध्ये पण नाही का आपला जो स्पेस वगैरे म्हणता येईल आपल्याला तो एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला चांगला भेटून जातो. याचे सीटचे कंट्रोल वगैरे जे मागची सीट आहे याचे कंट्रोल आपल्या इथे येऊन जातात. त्यामध्ये समोर आपण करू शकता सपोर्ट वगैरे बघू शकता म्हणजे थाय सपोर्ट वगैरे तुम्ही बघू शकता किती प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला अवेलेबल आहे. त्यानंतर आपण बोलू शकतो बघा सीट कंट्रोल जी आपल्याला ती या टाईप नाही वरती खाली करू शकतो. AC वगैरे आपल्या इथे येऊन जातात. जे सेकंड रोचे येतात बाकी आपल्या खाली जे चार्जिंग बोर्ड वगैरे येतं जसं यूज दोन्ही आपल्याला टाईप सी येऊन जातात. इथं आपल्याला 65 इथं आपल्याला आंबेड्स वगैरे आपल्याला काही येत नाही. फक्त 3 हिटर्स येऊन जातात. मागं नाही का 2 जण नाही का आरामात बसू शकतात आणि येऊन जातात AC कंट्रोल वगैरे. पण याची मेन कंट्रोल वगैरे आपल्याला येऊन जातात समोर म्हणजे की AC चालू ठेवायची का नाही म्हणून. त्यानंतर आपण जर बोललो बा डिक्कीबद्दल गाडीच्या की बा गाडीची डिक्की खूप जास्त कमी तर नाहीये तर असं नाहीये. गाडीची डिक्की वगैरे आपल्याला एकदम कमी नाहीये. 209 लिटरचं बुटफेस येऊन जाते आणि हे जर आपलं CNG मॉडेल नसलं तरी आपल्याला एवढंच बुटफेस वगैरे येऊन जाते. पण तुम्ही या जर फोल्ड वगैरे केलं सीटला तरी तुम्हाला जास्त बुटफेस वगैरे आपल्याला अवेलेबल वगैरे मिळून जाते. CNG टँक वगैरे बद्दल जर बोललो ना तुम्हाला इथं आपल्या CNG टँक वगैरे जे असतात इथे भेटून जातात. हे टोटल 60 लिटर याची कॅपॅसिटी वगैरे आपल्याला मिळून जाते. आणि जे पेट्रोल टँक म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 45 लिटर संग आपल्याला भेटून जाते. त्यानंतर आपण जर बोललो बा सुरक्षेसाठी तर आपल्या गाडी असं आता इकडून नाही का हे फ्युलचं ओपन आहे तर आपली गाडी कितीही प्रयत्न करा तुम्ही गाडी चालू नाही होणार. मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल करून दाखवतोय. जसं आता फ्यूल टँक आपलं ओपन आहे. तर आता मी गाडीमध्ये बसलो सध्या आणि सध्या मी पार्किंग जरी बंद केले ना तरी आपली गाडी वगैरे नाही का चालू नाही होणार. नाही चालू होणार कारण की आपल्या गाडीमध्ये नाही का म्हणजे आपल्या गाडीचं जे फ्यूल टँक म्हणता येईल ना ते सध्या ओपन आहे. तर जरूर तुम्ही नाही का हा जो फ्यूल टँक आहे ना याला तुम्ही बंद नाही करणार तर ते चालू नाही होणार. कारण की यामध्ये सुझुकीने काय टेक्निक यूज केलेली आहे ते तुम्हाला मी एकदा सांगतो. त्यानंतर आपण रिअरबद्दल बोलूया. यामध्ये हे जो सेन्सर आहे ना हा जर तुम्ही दाबून धरत आपली गाडी आत्ता पण चालू होऊ शकते. आणि पहिले काय व्हायचं CNG टँक जे होतं आपल्याला हे CNG भरायचं ते पहिले बाहेर होतं. तर हे जर कधी तुटलं तर आपली गाडी चालू नाही व्हायची. हायवेवर बंद व्हायची. ते नाही का ड्रायव्हरला तकलीफ द्यायचं. तर यामुळे नाही का सुझुकीने याला अंधारात दिलेलं टाकून आणि फ्यूल टँक वगैरे आपल्या इथे येऊन जाते जे की पेट्रोल टँक 25 लिटर आहे. CNGसाठी इथं हे ऑप्शन जे 60 लिटर टाकू शकता. याला आपण बंद जर केलं इथून सध्या तर आपली गाडी सध्या पण स्टार्ट वगैरे होऊ शकते. पण आता आपण मी जर सोडून दिलं तर आपली गाडी सध्या स्टार्ट नाही होणार. तुम्ही याला कितीही प्रयत्न करू शकता. आता आपण बोललो बा रिअरमध्ये तर आपल्या इथे येऊन जाते सुझुकीचा लोगो येऊन जाते. CNGची बॅजिंग वगैरे आपल्या इथेही मिळून जाते. आणि जे हॅलो स्टॅपलिंग वगैरे म्हणतात ती इथं अवेलेबल आहे आपल्यासाठी. त्यानंतर आपण बोललो बा टेलेट वगैरे बद्दल तर या टाईपमध्ये याची टेलेट येऊन जाते. सारखी आपल्याला एक्स्ट्रा 6 स्कॉर्पिओ एन आणि वेगनार यांची टेलेट वगैरे बघाल तर एकदम सारखी टाईपच वाटेल पण तसं नाही. थोडे सारखे आहेत फक्त. ब्रेक लाईट इथे येऊन जाते. रिव्हर्स लाईट इंडिकेटर्स वगैरे येऊन जातात. अर्टिगाची बॅजिंग 4 पार्किंग सेन्सर येऊन जातात. तुम्ही पाहिजे असेल तर रिव्हर्स कॅमेरा पण लावू शकता. स्क्रीन वगैरे पण लावू शकता गाडीमध्ये. आणि जे रिफ्लेक्टर वगैरे आपल्या खाली येऊन जातात तर हे येऊन जाते आपल्या गाडीचं बॅक प्रोफाईल वगैरे. गाडीमध्ये जसं स्पेस वगैरे म्हणतात आपल्या एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला अवेलेबल वगैरे आहे. मागे आरामात बसू शकतो आपण. तसं आता आपल्या गाडीचं नाही का म्हणजे फ्यूल टँक आपण बंद केलेले. तर आता आपली गाडी नाही का आरामात एका झटक्यात नाही का आपली गाडी चालू होऊन जाईल. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तुम्हाला नाही का मी आता लाईव्ह ट्राय करून दाखवत आहे. तुम्हाला मीटरवरती तर कळून जाईल कारण की आपली गाडी डिझेल नाही इतका जास्त आवाज मारत नाही. बघा झाली चालू. जेव्हा मी ट्राय करू लागलो तेव्हा 0वरच होती. जशी चालू केली तसं 1000 RPM अचानक उचललेले आहे.
म्हणजेच की फ्यूल लीड जर बंद असेल म्हणजे सॉरी ओपन जर असेल तर आपली गाडी चालू नाही होणार आणि बंद जर असेल तर आपली गाडी एकाच झटक्यात चालू होऊन जाईल. म्हणजे हा परेशानीचा प्रश्न नाही आहे, हे तुमच्यासाठी चांगला प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही कधी त्याला ओपन जर ठेवलं तर आपली गाडी चालू नाही होणार, तर तुम्हाला कळून जाईल. तर ही होती आपली आर्टिगा 2025चं लेटेस्ट मॉडेल, जे की अपडेटेड आहे. याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 15,000 रुपये द्यावा लागतात शोरूमला. तर हा तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या संग नवीन व्हिडिओत नाही, आजच्या व्हिडिओत नाही एवढंच. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.